स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. पुणे ग्रामीणमधील मनसर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मनसर येथील एका गोदामाचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे तांबे आणि पितळाचे स्क्रॅप चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी श्रीरामपूर येथून मुख्य आरोपीला वेढ्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे काही दिवसांपूर्वी एक मोठी चोरीची घटना घडली होती. फिर्यादी सुमित जेठमल पुनामिया यांच्या जुना बाजारपेठ मनसर येथील भांड्याच्या पत्राशेड गोदामाचे कडी कोयंडा अज्ञात चोरांनी तोडला होता. चोरांनी गोदामात प्रवेश करून तेथे ठेवलेला जुना तांबा पितळ भांड्याचा स्क्रॅप आणि हॅकविजन कंपनीचे सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा एकूण 3,82,700 रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना समजले की या गुन्ह्यातील आरोपी हे श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील आहेत. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि बातमीदारांमार्फत श्रीरामपूर येथे सापळा रचला. पोलिसांनी तेथून सोफियान मुस्ताफ शेख वय 24 वर्ष, राहणार वार्ड नंबर 2, बजरंग चौक, श्रीरामपूर याला ताब्यात घेतले. त्याची जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने मनसर येथील आरिफ असलम नायकवडी व इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या धडक कारवाईत पोलिसांनी चोरांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 297 किलो वजनाची पितळी धातूची मोड किंमत 5,35,200 रुपये, 358 किलोग्रॅम वजनाची तांब्याची धातूची मोड, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहन किंमत 2,50,000 रुपये, एकूण जप्त माल 7,86,200 रुपये. हा सर्व मुद्देमाल मनसर पोलिसांनी चोरांच्या ताब्यातून जप्त केला आहे. ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल सर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदार शरद वाबळे, प्रदीप फडणवीस, हनुमंत ढोबळे, राजू मोमीन, स्वप्नील गाडवे, भारत मोहोळ, सुदाम धाडे, संजय नाडेकर, योगेश रोडे, अजित पवार, शेखर भोईर आणि निलेश सुपेकर या सर्व टीमने अत्यंत महत्वाची आणि कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध आता मनसर पोलीस घेत आहेत.